Hello friends, welcome back on our channel. Me Anand Survase. So today we discuss about our next topic, which is the merits of Mendeleev's periodic table. Okay. Before this, okay, म्हणजे याच्या अगोदर आपण स्टडी केलेला आहे. ते म्हणजे कशाबद्दल? तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये जी अरेंजमेंट आहे, आपण काय बघतो नेमकं? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघतोय, बरोबर? म्हणजे एलिमेंटला क्लासिफाय कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपण डोबेरेनर ट्राइड्स, बरोबर, त्याच्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्स याबद्दल माहिती बघितलोय. आता आपण तिसऱ्या सायंटिस्ट कडे आलोय, त्याचं नाव आहे मेंडेलिव्ह. ओके, मग मेंडेलिव्हनी क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर केलेलं आहे, त्याची अरेंजमेंट कशा प्रकारे, हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. ओके, सो आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय, तर मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हनी त्याचं जे काही पिरियडिक टेबल अरेंज केलेलं आहे, त्या पिरियडिक टेबलमध्ये कोणते कोणते मेरिट्स आहेत. मेरिट्स म्हणजे कळतंय त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म कोणते आहेत, त्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, जे इम्प्रूव्ह करतात, मेंडेलिव्हला इम्पॉर्टन्स देतात. लक्षात घ्या, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलला इम्पॉर्टन्स देणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये विशेष अशी कामगिरी मेंडेलिव्हनी काय काय केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. कळलं सगळ्यांना? काय बघायचं आपल्याला? मेंडेलिव्हनी केलेली महत्वाची विशेष अशी इम्पॉर्टंट अशी कामगिरी कोणती आहे, बरोबर? त्याने अरेंज केलं एवढं कळतंय, पण त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी महत्वाचे असे गुणधर्म आहेत, काही गुण वैशिष्ट्य आहेत. ते गुण वैशिष्ट्ये, ते मेरिट्स कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. सो आजचा आपला पहिला मेरिट आहे मेंडेलिव्हने सांगितलेलं, ते कुठलं आहे? तर एक लक्ष ठेवा, जेव्हा अगोदरपासून म्हणजे डोबेरेनर, न्यूलँड्स हे जेव्हा सायंटिस्ट होते त्या काळापासून अरेंजमेंट चालू आहे, क्लासिफिकेशन चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे पण शिकलोय की प्रत्येक सायंटिस्टनी क्लासिफाय करण्यासाठी कुठल्या गोष्टीचा वापर केलेला आहे? ऍटॉमिक मास. लक्ष ठेवा, कुठला वापरलाय? ऍटॉमिक मास. म्हणजे एव्हरी सायंटिस्ट क्लासिफाय द एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ ऍटॉमिक मास अप टू मेंडेलिव्ह. बघा काय म्हणतोय, मेंडेलिव्ह पर्यंत प्रत्येक सायंटिस्टनी काय केलेलं आहे? ऍटॉमिक मासच्या बेसवरच क्लासिफाय केलेलं आहे. मग काही जे एलिमेंट होतं, बघा काही जे एलिमेंट होते त्यांचं ऍटॉमिक मास हे मेंडेलिव्हच्या अगोदर, मेंडेलिव्हच्या काळाच्या अगोदर ते चुकीचं मांडण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, काय म्हणतोय? काही एलिमेंटचं ऍटॉमिक मास हे मेंडेलिव्हच्या अगोदर ते कसं होतं? चुकीचं होतं, रॉंग होतं, रॉंग सांगण्यात आलं होतं, मांडण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते, ते रॉंग ठरलं होतं. मग मेंडेलिव्हने काय केलं बघा, जेवढे काही ऍटॉमिक मास, ज्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास अगोदर सांगण्यात आलं होतं त्या सगळ्या एलिमेंटला किंवा त्याने ऑल एलिमेंटला काय केलं? रिवाइज केले. त्यांचे ऍटॉमिक मास हे त्यांनी रिवाइज केलेले. बघा पहिलं काम काय केलं होतं? ऍटॉमिक मास वेर रिवाइज्ड, वेर रिवाइज किंवा ऑफ द एलिमेंट्स तुम्ही म्हणू शकता, वेर रिवाइज्ड. ह्याचा अर्थ समजून घ्या. ऍटॉमिक मास काय केलं? तर रिवाइज केलंय. पहिल्यांदा रिवाइज केलं म्हणजे काय केलं? प्रत्येकाचं जे ऍटॉमिक मास अगोदर होतं त्या सगळ्या ऍटॉमिक मासला तर स्वतःहून पडताळून पाहिलं, बरोबर आहे? मग त्यामध्ये जर असं दिसलं काही जे एलिमेंट आहेत त्यांचं ऍटॉमिक मास हे चुकीचं होतं, बरोबर आहे? त्या ऍटॉमिक मास कमी जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळं होतं. मेंडेलिव्हने काय केलं? जेवढा ऍटॉमिक मास वेगवेगळा आहे त्या सगळ्या ऍटॉमिक मासला करेक्ट अशी योग्य प्रकारे मांडणी केली किंवा त्यांनी त्याचा अभ्यास केला, त्या ठिकाणी पडताळून पाहिलं, बरोबर आहे? मग पडताळून पाहिल्यानंतर काय झालं बघा, त्याचा महत्वाचा फायदा. तर काय झालं की जेव्हा ऍटॉमिक मास प्रत्येक एलिमेंटचं रिवाइज केलं, रिवाइज केल्यामुळे काय झालं की मेंडेलिव्ह त्या सगळ्या एलिमेंटला एका विशिष्ट मॅनर मध्ये योग्य प्रकारे अरेंज करू शकला, जेणेकरून त्याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत, प्रॉपर्टी महत्वाची आहेत, प्रॉपर्टीमध्ये ते बरोबर काय झाले? आपले सेट झाले. म्हणजे अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी आपण असं म्हणू शकतो. बघा लक्षात घ्या, पहिलं मेरिट काय सांगतोय? ऍटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स वेर रिवाइज्ड. ओके, सो ऍज टू गिव्ह देम, ओके, गिव्ह देम म्हणजे कोण? एलिमेंट्सला. गिव्ह देम अ प्रॉपर प्लेस. ओके, अ प्रॉपर प्लेस. याचा अर्थ समजतो का? बघा सगळ्यांना काय म्हणतोय? मेंडेलिव्हने काय केलं की ऍटॉमिक मास रिवाइज केलं, सगळ्यांचं ऍटॉमिक मास पडताळून पाहिलं आणि प्रत्येकाला एक विशिष्ट असं योग्य असं जे खरं स्थान आहे, योग्य रीती त्यांना स्थान देता येतं अशी जागा, अशी प्लेस, एक प्रॉपर प्लेस
त्या एलिमेंटला तो देऊ शकलाय. एक्झाम्पल बघूत आपण नंतर. अगोदर हे क्लिअर करा. लॉत मन कसं मेरिट्स कळू द्या. मेरिट्स काय सांगतोय आता. ओके, सो ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स वे रिवाइज्ड सो ॲज टू गिव्ह देम अ प्रॉपर प्लेस इन पिरियडिक टेबल. ओके, इन पेरियोडिक टेबल. लक्षात घ्या, इन पेरियोडिक टेबल अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी. ओके, विथ देअर प्रॉपर्टी. याचा अर्थ समजतो का बघा सगळ्यांना. विथ देअर प्रॉपर्टी म्हणजे काय असते का, तर मेंडेलिव्हने जे काही अरेंजमेंट केलेले आहे, मेंडेलिव्ह काय केलं, प्रत्येकाचा ऍटॉमिक मास रिवाइज केला आणि बरोबर त्यांना मग त्या ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याची अरेंजमेंट आपण बघितली आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचं लेक्चर चांगल्या प्रकारे अटेंड केलेलं आहे त्यांना बरोबर सगळं लक्षात येईल. जर तुम्ही अगोदरचं लेक्चर बघितलं नसाल, याच्या अगोदरचं व्हिडिओ बघितला नसाल तर अगोदर ते व्हिडिओ बघा, मग तुम्ही या व्हिडिओकडे या. ओके, सो त्यामध्ये आपण सांगितलंय की मेंडेलिव्हने काय केलं होतं, प्रत्येक एलिमेंटची अरेंजमेंट ही त्याच्या ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये केलं होतं. बरोबर. मग ऍटॉमिक मास हा त्याचा मेन बेस होता. त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला बघा, काही एलिमेंटचा ऍटॉमिक मास हे अगोदर चुकीचं सांगण्यात आलं होतं. ओके, मग त्याचं उदाहरण पण तुम्हाला सांगितलं. उदाहरण काय सांगितलं की एक बेरिलियमचं उदाहरण सांगितलं. बेरिलियमचं जे ऍटॉमिक मास अर्लियर होतं म्हणजे मेंडेलिव्हच्या अगोदर जे होतं ते सांगण्यात आलं होतं 14.09. बरोबर आहे. किती होतं, 14.09 हे ऍटॉमिक मास सांगण्यात आलं होतं. पण जेव्हा मेंडेलिव्हने त्याला रिवाइज केलं बघा, जेव्हा मेंडेलिव्हने काय केलं, त्या बेरिलियमच्या ऍटॉमिक मासला रिवाइज, बेरिलियम्स नाही असे बरेचसे एलिमेंट होते. मग त्यात एक उदाहरण तुम्हाला बेरिलियमचं सांगितलंय. रिवाइज केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बेरिलियमचं रिअल ऍटॉमिक मास हे किती आहे, 9.4 आहे. लक्षात ठेवा. कळतंय. अगोदर काय होतं, 14.09 होतं, ज्याच्यामुळं जर तो ऍटॉमिक मासचा रिवाइज न करता अरेंज केलं असतं तर त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये बोरॉनच्या नंतर बेरिलियम आलं असतं. लक्षात ठेवा. बरोबर, काय म्हणतोय, बोरॉनच्या नंतर मग बेरिलियम आलं असतं. बट त्याने काय केलं होतं, बरोबर आहे तसं अरेंज केलंय का, नाहीये. त्याने काय केलं, रिवाइज केलं. रिवाइज केल्यानंतर लक्षात आलं की बेरिलियमचा ऍटॉमिक मास किती आहे, 9.4 आहे. आणि त्याच्यामुळं ह्या बेरिलियमला पिरियडिक टेबलमध्ये बोरॉनच्या अगोदर जागा देण्यात आली. लक्षात ठेवा. ओके, बघा पिरियडिक टेबल कसं आहे आपलं, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आहे. आधी बोरॉन आहे का, नाही. बोरॉनचा ऍटॉमिक मास किती आहे आपला, 11 आहे. बरोबर. मग आता बेरिलियमचं किती होतं, अगोदर 14.09 होतं. मग अरेंजमेंट जर त्यांनी अगोदर सारखीच केली असती तर आधी बोरॉन मग काय असतं, बेरिलियम. मग खालचे जे एलिमेंट आहेत ना त्याच्या, त्यांच्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी बरोबर मॅच झाल्या नसतात. त्या एका ग्रुपमध्ये सेम प्रॉपर्टीचे एलिमेंट अरेंज करता आलं नसतं. ओके, मग त्याच्या बरोबर प्रॉपर्टीनुसार अरेंज करण्यासाठी त्यांनी काय केलं की रिवाइज केलं सगळ्याला. रिवाइज केल्यानंतर लक्षात आलं की बेरिलियमचा ऍटॉमिक मास किती आहे, 9.4 आहे. म्हणून बेरिलियम बरोबर बोरॉनच्या अगोदर आला. ओके, आणि अशा प्रकारे अरेंजमेंट केल्यानंतर त्याच्या बरोबर लक्षात आलं त्याची प्रॉपर्टी कशा झाल्या, सगळ्या इक्वल झाल्या. त्या सगळ्या ग्रुपमध्ये प्रॉपर्टी बरोबर सेट झाल्या. आणि अशा प्रकारे पहिलं मेरिट्स हे कोण सांगितलं, मेंडेलिव्ह. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधला हा फर्स्ट मेरिट आहे. कुठला फर्स्ट मेरिट आहे का, तर ही अरेंज किंवा मेंडेलिव्ह काय बघितलं, तर प्रत्येक एलिमेंटचं जे ऍटॉमिक मास आहे त्याला रिवाइज केलंय. रिवाइज केल्यामुळे काय झालं की त्याला प्रत्येक एलिमेंटला योग्य असं त्यांच्या प्रॉपर्टीनुसार, प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे ना, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी. ओके, ही गिव्ह द प्रॉपर प्लेस ऑफ ऑल द एलिमेंट्स. ओके, हे झालं त्यातलं फर्स्ट मेरिट. आता सेकंड मेरिट काय सांगतो बघा. ओके, 3 मेरिट्स आहेत, आपण तिन्ही पण मेरिट्स बघणार आहोत. सेकंड मेरिट काय आहे बघा. फर्स्ट मेरिट आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता आपण येतोय सेकंड मेरिट कडे. मग सेकंड मेरिट मध्ये किंवा जे मेंडेलिव्ह आहेत त्यांनी दुसरी गोष्ट महत्वाची अशी, त्याच्यामध्ये एक विशेष असं काम कोणतं केलेलं आहे, इम्पॉर्टंट अशी थिंग कोणती सांगितलंय ते पण आपण याच्यामध्ये बघूत. ओके, सो सेकंड त्याने काय सांगितलं बघा, दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली. काय केलं तर त्याने काय केलं, जे काही त्याचं पिरियडिक टेबल होतं, बरोबर, त्यांनी जे काही पिरियडिक टेबल मांडलं होतं मेंडेलिव्हनं, त्या पिरियडिक टेबलमध्ये काही वॅकंट जे प्लेस आहेत ते ठेवलेले. ओके, ही केप्ट द वॅकंट प्लेस. काय म्हणतोय, ही केप्ट द वॅकंट प्लेस. ओके, वॅकंट प्लेस म्हणजे काय कळतंय का सगळ्यांना, म्हणजे मेंडेलिव्हने काय केलं की काही जे काही एलिमेंट आहेत त्या पिरियडिक टेबलमध्ये ज्यांचा अजून शोध लागलाच नाही,
ओके, जे आणखीन डिस्कवर झालेले नाहीयेत अशा एलिमेंट साठी सुद्धा त्यांना त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये जागा ठेवलेली आहे. म्हणून आपण सांगितलं की ही केप्ट म्हणजे ठेवणं, बरोबर, ही केप्ट. द वॅकंट म्हणजे काय, रिकाम्या जागा, वॅकंट प्लेस, ओके, इन हिज पिरियोडिक टेबल, इन हिज पिरियोडिक टेबल. ओके, म्हणजे त्यांनी त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये काही वॅकंट प्लेस ठेवले कुणासाठी, फॉर एलिमेंट्स साठी. म्हणून आपण फॉर एलिमेंट्स विच आर विच आर किंवा विच वेअर मध्ये चाललं, विच आर नॉट डिस्कवर्ड. ओके, नॉट डिस्कवर्ड टिल देन. ओके, म्हणजे त्या काळापर्यंत ज्या एलिमेंटचा अजूनही शोध लागला नाही, ज्यांचं डिस्कवरीच झाली नाही, त्या एलिमेंट साठी सुद्धा मेंडेलियन काय केलं, वॅकंट प्लेस त्यांनी ठेवलं होतं त्याच्या पिरियड टेबल मध्ये. हे सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणचं इम्पॉर्टंट असं मेरिट्स आहे, ज्यामुळं मेंडेलियनला किंवा मेंडेलियनच्या पिरियड टेबलला खूप इम्पॉर्टन्स देण्यात आलं, खूप महत्व देण्यात आलं आणि त्याचं क्लासिफिकेशन लगेचच एक्सेप्ट सुद्धा करण्यात आलं. बरोबर आहे, कारण कसं आहे, त्यांनी एक जागा ठेवला आणि विशेष म्हणजे त्या जागेमध्ये त्याने आणखीन एक पुढे महत्व सांगितलंय की ज्या रिकाम्या जागा आहेत, ज्या मेंडेलियनने सोडलेल्या वॅकंट प्लेस आहेत, त्या वॅकंट प्लेस मध्ये कोणते एलिमेंट येतील त्यांचे नावं आणि त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा त्याने सांगितलं. कळतंय, नावं हे नेबरहून दिलं होतं, त्याचे नेबर्स जे आहेत ना एलिमेंटचे, त्याचं नावं दिलं होतं, पण महत्वाच्या प्रॉपर्टी सांगितलं की त्या ठिकाणी कुठला एलिमेंट बसेल. म्हणजे ही प्रेडिक्ट आपण पुढे सांगू शकतो, याच्यामध्येच लिहा किंवा वेगळ्या तुम्ही पॉईंट करू शकता का, की थर्ड पॉईंट तुम्हाला करता येईल. ही प्रेडिक्ट म्हणजे काय असतं, भाकीत करणं, बरोबर आहे, किंवा ज्यांचं आणखी पुढे भविष्य सांगणं म्हणजे प्रेडिक्ट करणं. ओके, मग ही predicts a few elements plus some elements. Okay, he predicts some elements, also their property and also their property. ह्याचा अर्थ कळतो का बघा, काय सांगतोय की मेंडेलियनने काय केलं, काही एलिमेंटही सांगितलं आणि काही एलिमेंटला प्रेडिक्टही केलं, त्यांचं बाकीही सांगितलं, म्हणजे एलिमेंटचा पुढे चालून शोध लागेल, हे एलिमेंट्स त्या ठिकाणी येतील. काही म्हणतोय ना, बरेच सांगितलं त्यांनी तसं काय, पण तुमच्या या सिलेबस मध्ये फक्त 3 एलिमेंट दिले, ते पण आपण बघू. आणि पुढे काय, त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा त्यानं प्रेडिक्ट केलं, त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा सांगितलेत. मग ते 3 एलिमेंट कोणते सांगितले, 3 बघतोय आपण, फक्त बरेच एलिमेंट केले त्यांनी. मग त्यांनी जे सांगितलेले ते 3 एलिमेंट ते कोणते तर त्या मेंडेलियनने सांगितलं होतं की जे वॅकंट प्लेस आहेत त्याच्यामध्ये असणारे 3 एलिमेंटचे नाव आहेत. त्यात एक आहे आपलं इका बोरॉन. ओके, त्याचे नेबरहून ते नाव दिलं होतं. दुसरं आहे इका अॅल्युमिनियम, इका बोरॉन, इका अॅल्युमिनियम, आणि थर्ड आहे इका सिलिकॉन. ओके, बाबा लक्षात ठेवा काय सांगतोय. मेंडेलियनने जे काही एलिमेंट प्रेडिक्ट केलं होतं, जे एलिमेंट त्यांनी सांगितलं होतं अगोदर, त्यांचा शोध लागायच्या अगोदर सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की पुढे चालून त्यांनी रिकाम्या जागा सोडल्या आणि या ठिकाणी काही एलिमेंटच्या शोध लागेल, काही एलिमेंट्स या ठिकाणी सेट होतील आणि त्यामध्ये हे जे 3 एलिमेंट सेट होतील त्या 3 एलिमेंटचं प्रेडिक्ट सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. ते 3 एलिमेंट पण त्यांनी सांगितले. ते 3 एलिमेंट कोणते असतील, इका बोरॉन असेल, इका अॅल्युमिनियम असेल, इका सिलिकॉन असेल. आणि पुढे सांगितलं यांच्या प्रॉपर्टी सुद्धा, इका बोरॉनचा ऍटॉमिक मास सांगितला तो 44 असेल म्हणला, इका अॅल्युमिनियमचा ऍटॉमिक मास सांगितला तो 68 असेल म्हणला, आणि इका सिलिकॉनचा मास असेल 72 असेल म्हणला. ऍटॉमिक मास म्हणजे हे प्रॉपर्टी सुद्धा त्यांनी, एवढंच नाही आणखीन पण प्रॉपर्टी बघितली, त्या पण प्रॉपर्टी सांगितल्या. मग पुढे चालून नंतरच्या काळामध्ये खरंच या एलिमेंटचा शोध लागला, कळलं, खरंच रिअल मध्ये हे एलिमेंट सापडले, ज्यांना आपण सध्या म्हणतो इका बोरॉनला आपण नाव देण्यात आलं आपलं स्कॅन्डियम. ओके, स्कॅन्डियम हे नाव देण्यात आलं. Sc ज्याचा ऍटॉमिक मास आहे नियर अबाउट द 44 आहे. ओके, पुन्हा दुसरा आहे आपलं का इका अॅल्युमिनियमच्या जागी सेकंड आपण नंतर जो एलिमेंट ठेवलेला आहे तो एलिमेंट आहे आपला गॅलियम. कुठला आहे, गॅलियम. आणि नंतर थर्ड आहे आपला जर्मेनियम. ओके, जर्मेनियम किंवा जर्मेनियम पण तुम्ही म्हणू शकता. हे एलिमेंट्स आहेत, ह्या एलिमेंट नंतर शोध लागला, एलिमेंट नंतर डिस्कवर झाले. जे एलिमेंट नावं चेंज आहेत बरं, पण जे हे असे एलिमेंट आहेत की जे एलिमेंट जे मेंडेलियनने सांगितलेले जे एलिमेंट आहेत त्या ठिकाणी बरोबर सेट झाले. आणि विशेष म्हणजे ह्या जे एलिमेंट आहेत ह्या एलिमेंटनी मेंडेलियनने जे एलिमेंट सांगितलं होतं सेम त्याच प्रॉपर्टी यांनी शो केलं.
कळलं का? हे दॅट एलिमेंट शोज दॅट द प्रॉपर्टीज इज सेम अप टू द प्रेडिक्ट्स ऑफ द मेंडेलिव्ह. कळतंय? मेंडेलिव्हने जे प्रेडिक्ट केलं होतं, मेंडेलिव्हने जे प्रॉपर्टी सांगितलं होतं की असे असे एलिमेंट सापडतील, त्यांच्या या प्रॉपर्टी असतील, आणि त्या सगळ्या प्रॉपर्टी ह्या बरोबर ह्या एलिमेंटला काय झाल्या, लागू झाल्या, आणि त्याचं प्रेडिक्ट काय ठरलं, आपलं खरं ठरलं, आणि याच्यामुळेच मेंडेलिव्हला या ठिकाणी खूप जास्त व्हॅल्यू मिळाली. कळलं का? आणि याच गोष्टीमुळं मेंडेलिव्हचं जे पिरियडिक टेबल आहे ते सगळ्यांनी काय केलं, आपलं एक्सेप्ट केलं. ओके, ह्या बाकीतामुळं. सो हा झाला याचा सेकंड मेरिट्स. ओके, आता बघू आपण थर्ड मेरिट्स बघायचंय. सो आय होप सगळ्यांच्या लक्षात येत असतील. सो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या सगळं. मी नोट्स मुद्दाम, कारण बरेच प्रॉब्लेम असे बऱ्याच मुलांचा असा प्रॉब्लेम आहे की सर आमच्याकडे नोट्स नाहीत. त्यासाठी मी सगळे नोट्स तुम्हाला शिकवत नोट्स ते बोर्डवर लिहितोय. काय करा, माझं नोट्स लिहायचं झालं की लगेच तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट घ्या, नंतर तुम्ही नोट्स लिहून घ्या. ओके, नंतर कंटिन्यू करा मग पुढचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या सगळेजण व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, ठीक आहे. चला आता बघा पुढे बघा. आपण 3 मिनिट्स बघितलो, किंवा हे तुम्ही 2 मिनिट्स एकत्र पण लिहू शकता, काही अडचण नाही. ओके, आता बघायचं आपल्याला नेक्स्ट मेरिट, पुढचा मेरिट. आपल्या पॉइंट मध्ये आपण त्याला चौथं मेरिट म्हणू. ओके, काय व्हेरी सिंपल आहे, सहज तुमच्या लक्षात येऊन जाईल असे मेरिट्स आहेत. ओके, सहज पाठी होतील आपल्याला, काही अवघड मेरिट्स त्या ठिकाणी नाहीयेत. ओके, सो बघा नेक्स्ट जो मेरिट आहे नंबर 4चा मेरिट. मेंडेलिव्हने जे काही अरेंजमेंट केले, क्लासिफिकेशन केलेलं आहे एलिमेंट्सचं, ते आपण स्टडी केलेलं. ते आहे जवळपास 1869 टू द 1872. बरोबर, या पिरियड मध्ये त्यांनी क्लासिफाय केलं. त्यावेळेस प्रेझेंट एलिमेंटची संख्या किती होती, 63 होती. मग आता पुढे काय झालं बघा, की नंतर मेंडेलिव्हच्या क्लासिफिकेशनच्या नंतर वेन ही अरेंज द पिरियडिक टेबल, म्हणजे मेंडेलिव्हनं जे पिरियडिक टेबल क्लासिफाय केलं, अरेंज केलं, त्याचा शोध लावला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे आपले मेन किंवा महत्वाचे असे जे एलिमेंट्स आहेत, ज्यांना आपण म्हणतो नोबल गॅसेस. ओके, नोबल गॅसेसची डिस्कव्हरी झाली. नोबल गॅसेस त्या ठिकाणी शोध लागला. बघा, नोबल गॅस किंवा त्यालाच काय म्हणायचं, इनर्ट गॅसेस सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इनर्ट गॅसेस. ओके, इनर्ट गॅसेस, नोबल गॅसेस म्हणजेच कोण कोण आहे, तर हेलियम आहे. ओके, यांचा शोध लागलेला आहे. हेलियम, त्यानंतर आहे आपला निऑन. ओके, नंतर आहे अर्गॉन. हेलियम, निऑन, अर्गॉन हे जे एलिमेंट आहेत, या एलिमेंटचा 19th सेंचुरीच्या लास्टला, द एंड ऑफ 19th सेंचुरी, म्हणजे एंड ऑफ 1900च्या शेवटच्या काळामध्ये, बरोबर, म्हणजे ह्या वर्षाच्या नंतर या एलिमेंटचा शोध लागला. कोणाचा, नोबल गॅसेस म्हणजेच कोण, हेलियम आहे, निऑन आहे, अर्गॉन आहे, यांचा शोध लागला. मग प्रॉब्लेम असा झाला की आता यांना कुठे ठेवायचं, ह्या एलिमेंटला कसं कुठं सेट करायचं, कुठं ठेवायचं. कारण कसं आहे, विशेष म्हणजे मेंडेलिव्हनं या एलिमेंटसाठी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह अशी जागा ठेवलेली नव्हती. ती कॅन नॉट बी किंवा मेंडेलिव्ह आपण म्हणू शकतो ना, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये रिझर्व्ह ह्या नोबेल गॅसेससाठी रिझर्व्ह जागा नव्हती. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की मेंडेलिव्ह कॅन नॉट रिझर्व्ह द प्लेसेस फॉर द नोबल गॅसेस. बरोबर, म्हणजे नोबल गॅसेससाठी मेंडेलिव्हने त्या ठिकाणी जागा ठेवलेली नव्हती. ही कॅन नॉट बी रिझर्व्ह द प्लेस फॉर द नोबेल गॅसेस. बरोबर, मग काय झालं, आता रिझर्व्हची जागा तर रिझर्व्ह नाही, मग त्याने विशेष काय काम केलं याच्यामध्ये, बरोबर, ज्याच्यामुळे ह्याला मेरिट्स म्हणलेलं आहे. बरोबर, हे तर आपण म्हणू की हे आता ड्रॉबॅक झाला असं म्हणून ना आपण, पण ड्रॉबॅक त्याने ठेवलं नाही. त्याने जिवंत होता बरं त्यावेळेस, म्हणजे यांचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्ह जिवंत होता. त्याने काय केलं की त्याचं जे काही पिरियडिक टेबल आहे, त्या पिरियडिक टेबलला काही डिस्टर्ब न करता, त्या पिरियडिक मध्ये काही हालचाल न करता एक नवीन ग्रुप तयार केला, ज्या ग्रुपला नाव दिलं झिरो ग्रुप. कळतंय, ही क्रिएटेड अ झिरो ग्रुप अँड सेट ऑल एलिमेंट ओके इन दिस ग्रुप. कळतंय, ते जे आपले नोबेल गॅसेस आहेत त्या सगळ्या नोबेल गॅसला त्यानं त्या एका ग्रुपमध्ये अरेंज केलं, आणि ज्या ग्रुपमध्ये हे सगळेच्या सगळे एलिमेंट जे नोबेल गॅसेस आहेत, हेलियम, निऑन, अर्गॉन, ते बरोबर काय झाले, फिट झाले. विच फिट व्हेरी वेल पण म्हणू शकतो आपण. बघा काय काय सांगतो का, की मेंडेलिव्ह कॅन नॉट रिझर्व द प्लेस, कॅन नॉट केप्ट द प्लेसेस फॉर द नोबल गॅसेस. ओके, विच डिस्कवर्ड, बरोबर, आफ्टर दॅट पिरियडिक टेबल, म्हणजे पिरियडिक टेबलच्या नंतर त्यांचं डिस्कवरी झालेलं आहे, म्हणून आपण सांगू शकतो विच डिस्कवर आफ्टर दॅट पिरियडिक टेबल.
बरोबर आहे, किंवा विच डिस्कवर्ड ऍट द एंड ऑफ द 19th सेंचुरी. मग त्याने विशेष काय केलं तर ही क्रिएटेड, बघा आता त्याचं 4th किंवा 4th मिनिट आपण सांगू शकतो की ही क्रिएटेड, ही म्हणजे कोण मेंडेलिव्ह, ही क्रिएटेड अ न्यू ग्रुप, बरोबर, एक नवीन ग्रुप तयार केलं ज्याचं नाव आहे आपलं झिरो ग्रुप. ओके, झिरो ग्रुप, त्याला झिरो ग्रुप त्यांनी म्हटलेलं आहे. झिरो ग्रुप का म्हणलं, कारण या नोबेल गॅसेसची जी व्हॅलन्स असते ती झिरो असते. त्यावेळेस ते व्हॅलन्स वाचलेलं नसेल, पण नंतर ते प्रूव्ह झालेलं आहे. ओके, माझे त्यातल्या काही मेरिट्स आहेत ना त्या गोष्टी, म्हणून आपण सांगू शकतो. सो काय म्हणू शकतो आपण, ही क्रिएटेड अ न्यू ग्रुप दॅट इज द झिरो ग्रुप अँड अजून काय म्हणू, अँड प्लेस दॅट ऑल एलिमेंट and place the noble gases in this group. Okay, in this group म्हणजे त्या ग्रुप मध्ये त्यांनी काय केलं, सगळ्या नोबेल गॅसेसला बरोबर प्लेस केले, ठेवलं किंवा केप्ट म्हणू शकतो. अँड केप द नोबेल गॅसेस इन दिस ग्रुप विच फिट व्हेरी वेल. ओके, विच फिट व्हेरी वेल म्हणजे काय, जे नोबेल गॅसेस या ठिकाणी बरोबर फिट झाले, बरोबर त्या ठिकाणी काय झाले, सेट झाले, त्यांच्या प्रॉपर्टीज जुळल्या. त्याच्यानंतर त्यांचे जे ऍटॉमिक नंबर, त्यांची अरेंजमेंट आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बरोबर काय आहेत, आपल्या जुळलेल्या आहेत, बरोबर सेट झालेल्या आहेत नोबेल गॅसेसच्या. सो आपण याच्यामध्ये नेक्स्ट मिनिट सांगितलं, काय सांगितलेलं आहे, रिक्रिएटेड अ न्यू ग्रुप दॅट इज द झिरो ग्रुप अँड केप्ट ऑल नोबेल गॅसेस इन दिस ग्रुप विच फिट व्हेरी वेल. बरोबर आहे ना, हा पण तुमच्या लक्षात आला असेल मेरिट. सो आय होप सगळ्यांना हे मेरिट्स कळले असतील. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, त्यांचं नक्की आपण त्या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि सोबतच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, तुमच्या फ्रेंड्सला शेअरही करा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर कमेंट मुद्दामून तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे मला कळेल, बरोबर, तुम्हाला कुठंपर्यंत कळतंय, यासाठी कमेंट महत्वाचे, ते कमेंट करा. आणि अशाच प्रकारे आपल्या सगळे व्हिडिओज बघण्यासाठी किंवा पुढे मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ अपलोड करेन त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर.